नमस्कार. का रे भुललासी वरलिया रंगा हा अभंग सगळ्यांना माहीतच असेल. मनशांती आणि आत्मिक समृद्धीचा खरा प्रवास म्हणजे का रे भुललासी वरलिया रंगा. आपण नेहमी बाह्य जगाच्या चक्रामध्ये हरवलेलो असतो. तर सगळ्यांचं इनर हार्मनी या आपल्या चॅनलमध्ये मी डॉक्टर शेळके हार्दिक स्वागत करतो. आणि मित्रांनो, खरी शांती आनंद हे बाहेर नाहीच, हे आपल्या अंतर्मनात असतं. तर चला परत चालू करूया आपलं चॅनल इनर हार्मनी आणि एक एक मुद्दा आज सविस्तर घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मन शांतीचं काय महत्त्व आहे. बाह्य जे सुख आहे हे क्षणिक असतं, हे तात्पुरतं असतं. पण मन शांती तुम्हाला जर जीवनामध्ये टिकवायची असेल तर तुम्हाला मानसिक स्थैर्य म्हणजे स्टेबिलिटी ही महत्त्वाची आहे. तुमची मानसिक स्टेबिलिटी असेल तर तुमची निर्णय क्षमता वाढते व त्यामुळे काय होतं की तुमचा तणाव कमी होतो. यामुळेच तुमची रिलेशनशिप जी आहे, जे तुमचे संबंध आहेत, नात्यांसोबत जे संबंध आहेत ते संबंध वाढतात, ते नेहमी दृढ होतात आणि चांगले बनतात. तुमची जी पॉझिटिव्ह रिलेशनशिप आहे, सकारात्मक रिलेशनशिप आहे, सकारात्मक सगळ्या लोकांसोबत तुम्ही राहायला लागतात. तर त्यामुळे आत्मिक जे सुख आहे हे फार महत्त्वाचं आहे. हे कसं साध्य करता येईल तर सगळ्यात प्रथम म्हणजे योग आणि ध्यान. आता आंतरिक समतोल साधण्यासाठी तर रोज प्रत्येकाने, आपण बऱ्याच वर्षापासून ऐकतो, पण माझा हा आग्रह आहे की प्रत्येकाने आता ध्यान म्हणजेच मेडिटेशन शिकायला पाहिजे. आपण नुसतं ऐकत असतो, पण याला स्टार्ट प्रॅक्टिसिंग, थोडं थोडं करायला सुरुवात करा. माझ्या अनुभवातून सांगतोय की कधी सकाळी तुम्ही 4 वाजता जे अमृत वेला असते, ज्यावेळेस सगळं विश्व शांत असतं, ब्रह्मांड शांत असतं, त्यावेळेस तुम्ही एक उठून 45 मिनिटं ध्यान करा. एक पॉईंटला फोकस करायला शिका. यामुळे काय होईल की मन शांत राहील, जीवनामध्ये बॅलन्स निर्माण होईल आणि तुमचं जे भावनिक आरोग्य आहे, जे की इमोशनल इंटेलिजन्स आहे, इमोशनल रिलेशनशिप आहे, इमोशनल आरोग्य आहे, हे 100% वाढणार. त्यानंतर आपण काय बघूया, सकारात्मक विचारसरणी. जीवनाला बदलण्याचा दृष्टिकोन कधी तुम्हाला जीवनात घ्यायचा असेल तर तुम्हाला पॉझिटिव्ह राहावं लागेल. माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये मी नेहमी सांगतो, मी करू शकतो, माझा कॉन्फिडन्स. स्टॉप निगेटिव्ह थिंकिंग. निगेटिव्ह थिंकिंग काय करतो, आपल्या क्षमतेवरती मर्यादा घालतो. आपण काय केलं पाहिजे, आपल्याबद्दल बोललं पाहिजे, स्वतःसोबत संवाद साधला पाहिजे. त्यामुळे तुमचं मानसिक धैर्य नेहमी वाढतं आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट 100% करू शकता. मग घेऊया मुद्दा आपण आरोग्य आणि आहार. आहार आणि आरोग्य याचा दृढ संबंध आहे. चांगला आहार असला तर तुम्हाला काय होतं की पॉझिटिव्ह एनर्जी भेटते आणि चांगला आहार हा आरोग्यासाठी आणि मानसिक दृष्टिकोनासाठी, मानसिक आरोग्यासाठी फार महत्त्वाचा आहे. नेहमीच बोललं जातं, आपण सगळ्यांनाच माहिती आहे किंवा मी नेहमी सांगेल, सात्विक आहार घ्यायचा आहे, त्यामुळे मनाची शांती वाढते. नेहमी म्हणजे मला तर वाटतं की व्हेज आहार घ्यायला पाहिजे आणि आपली त्यामुळे विचारशक्ती वाढते. मग काय करायचं आपल्याला, निसर्गाशी मैत्री. निसर्गाशी मैत्री केलं तर मनाची शांती होते. मग निसर्गाशी कशी मैत्री करायची तर वॉकिंग करा, रनिंग करा, सायकलिंग करा. यामुळे काय होते की तुमच्या बॉडीमध्ये ऊर्जा निर्माण होते आणि तुम्ही काय करता, निसर्गाशी कनेक्ट होता. आणि ज्या वेळेस आपण निसर्गाशी कनेक्ट होतो, मन ताजे राहते. आध्यात्मिक आणि सांस्कृतिक नाळ आहे ही जीवनाची. तर त्यामुळे आध्यात्मिक आपण राहिलं पाहिजे. आपण जे आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे, जे वेद पुराणांनी सांगितलेलं आहे, जे कुराणमध्ये, बायबलमध्ये जे दिलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी जे भगवद्गीतेमध्ये लिहिलं आहे, ह्या सगळ्या आत्मसात केल्या पाहिजे. यामुळे काय होतं, आपलं जीवन सुंदर होतं, आपल्याला साधना करण्याची सवय लागते, मन शांत होतं आणि डेफिनेटली आपल्याला एक मन शांतता भेटते आणि नेहमीच मन पॉझिटिव्ह राहतं. आणि मग काय करायचं, आपल्याला समाजाची जोडणी. मन आनंदी ठेवण्यासाठी वी हॅव टू बिल्ड कनेक्टिव्हिटी. फक्त फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवरती कनेक्टिव्हिटी नाही, पण लोकांना फोन करा, लोकांशी जुडा, त्यांच्या प्रश्नामध्ये मदत करा, सॉल्व करा किंवा त्यांच्याकडनं टिप्स घ्या. त्याच्यामध्ये काय होईल की तुमचा संवाद वाढेल. परिवारासोबत, मित्रासोबत राहायचे. त्यामुळे काय होते की आपला डेफिनेटली तणाव कमी होतो. दररोज मित्रासोबत चहा घ्या, त्यामुळे काय होते की तुमची सवय होते त्याच्यासोबत आणि यू स्टार्ट शेअरिंग विथ त्याच्यात. तुमचा एकटेपणा कमी होतो, निगेटिव्हिटी कमी होते आणि आपण सोशल राहिलं तर मला वाटतं तुम्ही एकटेपणा राहत नाही.
आणि लास्ट पॉईंट जो आहे तो स्वतःशी प्रामाणिक करायचा आहे. स्वतःला ओळखा. जीवनामध्ये माझ्या चुका झाल्या असेल तर ते ॲक्सेप्ट करायच्या आहे. ॲक्सेप्ट युअर मिस्टेक्स. आपण आपल्या चुका ॲक्सेप्ट करायच्या आणि त्याच्यामधून शिकायचं आहे. जितकेही मोठे लोक झालेले आहेत स्वतःची मिस्टेक रिपीट नाही केलेली आणि हे फार महत्त्वाचं आहे. संसारात राहून आपल्याला हरवून जायचं नाही आहे. आपल्या आत्मेला शांत शोध घ्यायचा आहे. आणि परत मी सगळ्यांना माझं चॅनल लाईक केल्याबद्दल धन्यवाद देतो. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि विसरू नका कार्य भूललास वरली रंगा. धन्यवाद. थँक्यू वन अँड ऑल.